Hello student. Now in previous video we have seen how to construct truth table, and with the help of truth table we have proved logical equivalence, means two statements are equivalent, construct the truth table. And third type of question based on that truth table is examine whether the following statement pattern is नीट वाचता tautology, contradiction or contingency. बरोबर. आता बघा की काय सांगते. तर आता क्वेश्चन काय आहे, दिलेलं स्टेटमेंट हे काय आहे का, टॉटॉलॉजी आहे की कॉन्ट्रॅडिक्शन आहे की कंटिंजन्सी आहे हे ठरवा. बरोबर. मग आता मी फक्त तुम्हाला सांगितलं तरी एकदा परत सांगतोय बघा. टॉटॉलॉजी कशाला म्हणतात. इफ स्टेटमेंट इज युनिव्हर्सल ट्रू, मीन्स इफ स्टेटमेंट इज युनिव्हर्सल ट्रू म्हणजे काय, इन एनी सिच्युएशन, इफ एनी सिच्युएशन अ स्टेटमेंट रिमेज ऑलवेज ट्रू. कुठल्याही सिच्युएशनमध्ये जर स्टेटमेंट हे नेहमीसाठी ट्रू असेल तर त्याला लॉजिकमध्ये काय म्हणतात, टॉटॉलॉजी, ऑलवेज ट्रू स्टेटमेंट. तुम्ही पी क्यू आरच्या व्हॅल्यू कितीही बदला परंतु येणारा आउटपुट हे काय, आपल्या ट्रूथ टेबलच्या भाषेत काय, जो आउटपुट आहे आपलं ते नेहमीसाठी ट्रूथ जर येत असेल तर त्याला टॉटॉलॉजी म्हणायचं, ऑलवेज ट्रू स्टेटमेंट. ह्याच्या विरुद्ध कॉन्ट्रॅडिक्शन, जे स्टेटमेंट ऑलवेज फॉल्स असेल, इन एनी सिच्युएशन इट इज ऑलवेज युनिव्हर्सल फॉल्स. पी क्यू आरच्या व्हॅल्यू कशा पण असू दे, ते बी साठी जर हे फॉल्स येत असेल याचं आउटपुट तर याला म्हणतात कॉन्ट्रॅडिक्शन. मिनिंग कळला. टॉटॉलॉजी मीन्स ऑलवेज ट्रू अँड कॉन्ट्रॅडिक्शन मीन्स ऑलवेज फॉल्स स्टेटमेंट. मीन्स त्याची ट्रूथ व्हॅल्यू नेहमीसाठी फॉल्सच येणार, नेहमीसाठी ट्रूच येणार. आणि कंटिंजन्सी मात्र ह्या दोन पैकी नसेल तर सिच्युएशन बघून कधी ट्रू असू शकते कधी फॉल्स असू शकते, तर त्याला म्हणतात कंटिंजन्सी. क्वेश्चन कळला. पहिला क्वेश्चन लिहितोय मी की टॉटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शन आहे की कंटिंजन्सी आहे ठरवा. मग आता काय बघा, स्टेटमेंट दिलेलं आहे पी अँड क्यू, देन मी स्टेटमेंट एक्सरसाइजचे सम लिहिलेले आहेत बॅकबोर्डवर, काही बघण्याची गरज नाही. मी घेतोय एक एक, तरी तुमच्या बुकमधले आहेत नाही काय, 1.2 मधले आहेत. आता आपल्याला ठरवायला सांगितलंय, एक्झामिन करायला सांगितलं, टॉटॉलॉजी आहे की कॉन्ट्रडिक्शन आहे की कंटिंजन्सी. त्यासाठी परत काय सांगेल मी तुम्हाला, काय काढायला लागेल, ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल काढताना परत बघा बेसिक स्टेटमेंट किती आहेत, पी आणि क्यू. म्हणजे आपल्याला किती रो येणार, 4 रो येणार. 4 रो येणार म्हणजे पी आणि क्यूच्या व्हॅल्यूवर ह्याची ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड असणार. बरोबर. आणि मग पहिल्यांदा आपण पी अँड क्यू काढून घेऊया. करेक्ट. नंतर काय काढून घेऊया, क्यू ऑर पी काढून घेऊया. आणि नंतर आपल्याला काय मिळेल, पी अँड क्यू देन क्यू ऑर पी. ओके. हे याचं आउटपुट असेल. पी क्यू काय असू शकतात, दोन्ही ट्रू, दोन्ही ट्रू, किंवा पहिला ट्रू दुसरा फॉल्स, किंवा पहिला फॉल्स दुसरा ट्रू, किंवा दोन्ही फॉल्स. ह्या 4 पॉसिबल सिच्युएशन असू शकतात. कारण ह्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये किंवा पॅटर्नमध्ये हे फक्त 2 स्टेटमेंट वापर आहेत, यूज केलेले आहेत. मग आता बघूया पी अँड क्यू, ट्रू अँड ट्रू, ट्रू. अँड मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, तरच ट्रू. बरोबर आहे. झालं पी. आता क्यू ऑर पी, क्यू ऑर पी, ट्रू ऑर ट्रू. ऑर मध्ये तुम्हाला माहिती आहे नाही का, एक जरी ट्रू असेल तर ट्रू, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स आहे ना. आणि मग इफ दिस देन दिस, इफ दिस देन दिस आहे ना. इफ दिस देन म्हणजे इफ ट्रू देन ट्रू, ट्रू. इफ फॉल्स देन ट्रू, ट्रू. तुम्हाला माहिती आहे इफ देन मध्ये फक्त फॉल्स केव्हा असते, इफ ट्रू देन फॉल्स, फॉल्स असते. अदरवाईज एफ फॉल्स देन ट्रू, ट्रू. इफ फॉल्स देन फॉल्स, ट्रू. बघा हे स्टेटमेंट पॅटर्न जे आहे हे ऑलवेज ट्रू येते. म्हणजे पी क्यूची व्हॅल्यू कशीही बदला तुम्ही, हे नेहमीसाठी ट्रू आहे. मीन्स युनिव्हर्सल ट्रू आहे हे स्टेटमेंट. म्हणून इट इज अ कॉन्ट्रॅडिक्शन. म्हणजे रिझन काय लिहाल, द स्टेटमेंट इज ऑलवेज ट्रू. स्टेटमेंट इज ऑलवेज, ऑलवेज असं लिहायचं, मार्क्स घालवायचे नाही त्याचे. ऑलवेज ट्रू, ऑलवेज ट्रू. कुठल्याही सिच्युएशन मध्ये ट्रूच येते. ऑलवेज युनिव्हर्सल ट्रूथ आहे का, ट्रू. देअरफॉर इट इज टॉटॉलॉजी. तुम्हाला क्वेश्चन काय आहे, टॉटॉलॉजी आहे
की कॉन्ट्रॅडिक्शन आहे की कंटिंजन्सी. नेहमी ट्रू येत असेल टॉटॉलॉजी, नेहमीसाठी फॉल्स आलंय कॉन्ट्रॅडिक्शन, आणि म्हणजे फॉल्स स्टेटमेंट कधी पण फॉल्स, आणि ह्या दोनपैकी नसेल तर कंटिंजन्सी. ओके, क्वेश्चन कळला? आणखी घ्या. आपण लिहिले आहेत एक्सरसाइजमध्ये आहेत तुमच्या सम, तुम्ही पण सॉल्व्ह करू शकता. ट्रूथ टेबल तुम्हाला फक्त बेसिक 5 माहिती पाहिजे. पुढचं घेऊया आपण. क्वेश्चन तोच आहे, टॉटॉलॉजी आहे की कॉन्ट्रॅडिक्शन आहे की कंटिंजन्सी. इफ पी देन क्यू, इफ पी देन क्यू, इफ अँड ओनली इफ, नॉट पी और क्यू. ठीक आहे. अगेन द कंपाउंड स्टेटमेंट और पॅटर्न इज डिपेंड ऑन पी अँड क्यू ओनली. बरोबर आहे. पी क्यू काढून घेऊया. पी क्यू आहे ना, पी क्यू काढून घेऊया. ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, म्हणजे 2 ट्रू 2 फॉल्स थोडक्यात. इकडे 1 ट्रू 1 फॉल्स, 3 असतील पी क्यू आर, तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं. ठीक आहे. आता आपण काय काय पाहिजेत बघा. इफ पी देन क्यू काढून घ्यायचा. ओके. नॉट पी ऑर क्यू, आता नॉट पी काढायचा म्हणजे पहिले नॉट पी माहिती पाहिजे. आपल्याकडे फक्त पीच आहे, पीचा नॉट काढून घ्यायचा. मग नॉट पी माहिती झाल्याबरोबर हा नॉट पी ऑर क्यू, म्हणजे क्यू सोबत ऑर काढायचा. मग आता हा ब्रॅकेट माहिती झाला, हा ब्रॅकेट माहिती झाला, आणि त्याच्यामध्ये काय इफ अँड ओनली इफ, म्हणजे आपल्याला आउटपुट मिळेल इफ पी देन क्यू वी हॅव हिअर, अँड इफ अँड ओनली इफ दिस ब्रॅकेट मीन्स व्हॉट, नॉट पी ऑर क्यू. ओके. नाव दिस इज आउटपुट. आता मात्र काय प्रॉब्लेम नाही. इफ पी देन क्यू, इफ ट्रू देन ट्रू, ट्रू. अजून पण ज्यांना माहिती नसेल, इथं प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता माहिती. इफ ट्रू देन फॉल्स, ह्याच केसमध्ये फक्त इफ देन फॉल्स असतो, अदरवाईज हा ट्रू असतो आहे ना. इफ फॉल्स देन ट्रू पण ट्रू येतो, दोन्ही फॉल्स असतील तरीही ट्रू येतो आहे ना. आणि मग नॉट पी, नॉट पी म्हणजे ह्याचा नॉट, ह्या टेबलचा नॉट, एफ एफ ट्रू ट्रू, नॉट पी ऑर क्यू, नॉट पी ऑर क्यू. हे बघा दोघांचा ऑर ट्रू, दोघांचा ऑर फॉल्स. ऑरमध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू, फक्त दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स. एक जरी ट्रू दिसला तरी ट्रू. आणि मग बघा ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये नाही, इफ पी देन क्यू अँड, म्हणजे हा बघा 1 2 3 4 5 6, म्हणजे कुठला 4 3 इफ पी देन क्यू, आणि हा 5 3 आणि 5च्या मध्ये इफ अँड ओनली इफ आहे. दिस इफ अँड ओनली इफ दिस, म्हणजे 3 आणि 5च्या मध्ये इफ अँड ओनली इफ. दोन्ही ट्रू असली तरी ट्रू, म्हणजे दोन्ही सारखे असले तरच ट्रू, दोन्ही फॉल्स असले तरी ट्रू. मात्र दोन्ही ट्रू आहेत म्हणून ट्रू, दोन्ही ट्रू आहेत म्हणजे अगेन इट इज अ व्हॉट, टॉटॉलॉजी. टॉटॉलॉजी आन्सर लिहायला पाहिजे. जर तुम्हाला 3 मार्काचा क्वेश्चन असेल तर 1 मार्क टेबलला, 1 मार्क स्टेटमेंट लिहायला की नाही, इट इज अ ऑलवेज ट्रू, आणि मग काय आहे टॉटॉलॉजी आहे. रिझल्ट लिहिता आला पाहिजे. ओके, कळलंय. टॉटॉलॉजी आहे की कॉन्ट्रॅडिक्शन आहे ओळखण्यासाठी. ओके, पुढचं आणखी एखादं घेऊया आपण. ओके, अजून घ्या. तिघांचं घ्यायचं, पीक्यूआर घ्यायचं, असं काय तुम्हाला पाहिजे ते घेता येईल आपल्याला. एक अजून हे घेऊया, पीक्यूचं घेऊ. पी क्यू, इफ पी देन क्यू अँड क्यू, इफ, ठीक आहे असं घ्या. इफ अँड ओनली पी, इफ अँड ओनली क्यू अँड नॉट क्यू, देन निगेशन पी, नॉट पी. ओके, इथं सुद्धा काय आहे पी क्यू, इथं सुद्धा काय आहे पी क्यू. ओके, आता ह्याच्यात जास्त एक्सप्लेन करत बसत नाही मी तुम्हाला माहिती आहे, फक्त सम सोडवतो. ओके, पी क्यू वर डिपेंड आहे. हे बघा मूळ स्टेटमेंट ह्या पॅटर्न मधले पी आणि क्यू आहे. ह्यावरून काय काढता येईल, पी इफ अँड ओनली क्यू. ओके, काढला. अँड नॉट क्यू आहे, अँड नॉट क्यू म्हणजे नॉट क्यू पहिल्यांदा लागेल आपल्याला, अगोदर काढून घेतला तरी चालेल, मागं पुढे टेबल झाले तरी चालेल. आता ह्याचा आणि ह्याचा अँड आहे, म्हणजे पी इफ अँड ओनली क्यू काढलेला आहे, नॉट क्यू काढलेला आहे, दोघांचा अँड काढलाय. म्हणजे हा काय झाला तुम्हाला, हा ब्रॅकेट अख्खा मिळाला, हा अख्खा मिळाला आहे ना. पी इफ अँड ओनली काढून घेतला, नॉट क्यू काढला, दोघांचा अँड. आता नॉट पी पाहिजे, मग एखादा अगोदर नॉट क्यू पण काढून घेऊ शकतो. ठीक आहे, नॉट पी काढून घेतला, आणि मग मात्र दिस आहे ना, देन नॉट पी, दिस देन नॉट पी, म्हणजे लास्ट तुम्हाला रिझल्ट मिळेल. लास्ट काय मिळेल, रिझल्ट मिळेल. मी हा पूर्णच्या पूर्ण रिझल्ट इथे लिहितो. ओके ओके, ठीक आहे. म्हणजे हा टेबल आता कम्प्लीट होईल. हे बघा इथं हा पूर्ण, इफ दिस देन नॉट पी, हा काढला, हा काढला. व्हॉट इज पॉसिबल सिच्युएशन, 4 ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू,
फॉल्स फॉल्स. इफ अँड ओनली इफ मध्ये दोन सारखे असतील तर ट्रू, एक जरी डिफरंट असला तरी फॉल्स. दोन्ही फॉल्स ट्रू, दोन्ही ट्रू ट्रू, अदरवाईज फॉल्स. नॉट क्यू काढून घेऊया. क्यूचा नॉट ॲप ट्रू, ॲप ट्रू झालं. दोघांचा अँड आहे, ह्याचा आणि ह्याचा आहे ना. इफ ट्रू देन फॉल्स, फॉल्स. अँड मध्ये एक जरी फॉल्स दिसला तरी फॉल्स, दोन्ही असले तरी फॉल्स, फक्त दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू. नॉट पी, नॉट पी पाहिजे आपल्याला इथला आहे ना. नॉट पीचा नॉट ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, म्हणजे इथं काय फॉल्स फॉल्स ट्रू. ओके. आणि आता दोघांचा काय आहे, इफ देन, इफ देन, इफ फर्स्ट ब्रॅकेट देन दिस, म्हणजे कुठला 3 4 5 6. इफ 5 देन 6, इफ 5 देन 6, म्हणजे हा लास्ट आहे ना. इफ फॉल्स देन फॉल्स. इफ देन मध्ये माहिती आहे तुम्हाला फक्त केव्हा फॉल्स असतो, इफ ट्रू देन फॉल्स मध्ये, अदरवाईज दोन्ही फॉल्स असले तरी ट्रू येणार. इफ फॉल्स देन ट्रू सुद्धा ट्रू येणार. अरे देवा, हे बघा, ही पण टॉटॉलॉजी झाली नाही का. ओके. देअरफॉर इट इज, आन्सर काय लिहाल, इट इज, एक रिझन टाकायचं, एक रिझन टाकायचं, ऑलवेज ट्रू, ऑलवेज ट्रू. आउटपुट काय आहे, नेहमीसाठी ट्रू स्टेटमेंट आहे. देअरफॉर इट इज अ टॉटॉलॉजी. ओके. नाव सेम प्रॉब्लेम, सेम प्रॉब्लेम कळतंय ना, अगदी सोपं आहे, तुम्ही सॉल्व्ह कराल बरोबर एक्सरसाइज मधले, तरी पण मी घेतोच मॅक्सिमम आहे ना. एक PQRचं घेऊया, एक PQRचं घ्या. तुम्ही म्हणाल सर पी आणि क्यूज, PQR मध्ये 8 येतील, कारण 3 स्टेटमेंटवर डिपेंड असेल तर 8 सिच्युएशन परमिट्युशनच्या रूलनुसार 8 सिच्युएशन येतील. ठीक आहे, इथं लिहितो मी. इफ पी देन, हे तुमच्या बुकमधले सम आहे, काय प्रॉब्लेम नाही. इफ अँड ओनली इफ, निगेशन ऑफ पी देन क्यू देन आर. ओके. ठीक आहे, बघूया आपण घेतलेले सारे टॉटॉलॉजीज निघाले. आता इथं थोडंसं लांब काढतोय टेबल, जरा लांब दिसते स्टेटमेंट नाही का. बर, मग आता हे बघा, PQR असणार आहे 8 सिच्युएशन, म्हणजे हे पण 8 येणार कॉलम, सॉरी रो. PQR बघा, PQR त्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे तिघांवर डिपेंड आहे. मग हे आपण काढून घेऊया PQRचं पहिल्यांदा. ओके. PQR मध्ये काय काढणार पहिल्यांदा, बघा कसं लिहायचं रे, काय डोकं नाही चालवायचं. पहिल्यांदा 4 ट्रू 4 फॉल्स, 4 ट्रू 4 फॉल्स लिहिले मी, 4 ट्रू 4 फॉल्स. ठीक आहे. नंतर आपण हे करूया नाही का त्याला. हां, नंतर 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2, नंतर 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स झाले. आता बाकी सिच्युएशन बघा, असं कसं पाहिजे आपल्याला, नॉट क्यू पाहिजे, नॉटचा एकच पाहिजे, नॉट क्यू काढून घे. ओके. हे बघा इथं नॉट क्यू पाहिजे आपल्याला ना, काढून घेऊया आपण. हां, नॉट क्यू अँड आर पाहिजे, नॉट क्यू अँड आर काढून घेतलाय नॉट क्यू अँड आर. इफ पी देन, इफ पी देन, हे बघा इफ पी देन, म्हणजे हा पी माहितीच आपल्याला, देन नॉट क्यू अँड आर झाला. हे फक्त लिहायला स्पेस लागतो, इथं स्पेस नाही लागत. ही झाली पूर्ण साईड. असणार का बघूया आता आपण. इथं मी थोडा याच्यामध्ये लिहितो आहे ना. पहिल्यांदा काय काढून घ्यायला लागेल, इफ क्यू देणार, इफ क्यू देणार बरोबर, इफ क्यू देणार हे हा. नंतर इफ पी देन क्यू देणार, इफ क्यू देणार, हे बघा क्यू देणार इफ पी झालंय. मग त्यांचं काय करणार, निगेशन, निगेशन कशाचं रे, निगेशन होल जे आलं, पी देन क्यू देन आर. खाली लिहायला काय स्पेस नाही लागत, फक्त हे नाव लिहायला स्पेस लागत. आणि मग बघा ह्याचा आणि ह्याचा इक्वॅलन्स आहे, म्हणजे बघा हा काढला आपण ब्रॅकेट संपूर्ण काढला, हा पण काढला. इफ पी देन नॉट क्यू अँड आर है ना, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 कशामध्ये, इफ अँड ओनली कळलंय तुम्हाला, म्हणजे स्टेटमेंट लास्टला इथे लिहिणार मी पूर्ण. ओके. आउटपुट पूर्ण. हे बघा हा पण आहे, हा पण आहे, दोघांमध्ये काय आहे, इफ अँड ओनली. आणि आता आपण इथं मी मुद्दामून कन्फ्युजन टाळण्यासाठी मी ह्याला सेपरेशन करतोय ह्या रोजचं नाही का, नाही तर ह्याचे आउटपुट त्याच्यामध्ये आणि त्याचे आउटपुट ह्याच्यामध्ये हे जाऊ नये आपण, म्हणून काय घेऊया, काळजी घेऊया. कळलंय 8 सिच्युएशन आहेत, बाकी वेगळं काही नाही. कसं काय काढायचं तुम्हाला कळलंय. नॉट क्यू अँड आर काढा, इफ पी देन काढा, हा काढा, दोघांमध्ये इफ अँड ओनली काढा. ओके. आणि हा मग इथं आउटपुट आहे ना.
ओके. आता बघा, आता काय प्रॉब्लेम, नॉट क्यू बघा, नॉट क्यू बघा, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू झालंय. ओके. नॉट क्यू अँड आर, ह्याचा आणि ह्याचा आर आहे, ऑर अँड आहे. अँड म्हणजे एक जरी फॉल्स दिसला तरी फॉल्स, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज एक जरी फॉल्स दिसला तरी फॉल्स. अँड आहे, काढला. आता इफ पी देन दिस, म्हणजे हा कॉलम देन दिस कॉलम. बघा, कॉन्सन्ट्रेट करा, हा आणि हा, इफ देन, इफ ट्रू देन फॉल्स फॉल्स, इफ ट्रू देन फॉल्स फॉल्स, दोन्ही ट्रू ट्रू, इफ ट्रू देन फॉल्स फॉल्स. उलट ह्याच केसमध्ये तो फॉल्स असतो, इफ ट्रू देन फॉल्स, दोन्ही फॉल्स ट्रू, इफ फॉल्स देन फॉल्स ट्रू, इफ फॉल्स देन ट्रू ट्रू, इफ फॉल्स देन फॉल्स. झालंय. हा झाला पूर्ण ब्रॅकेट, पूर्ण ब्रॅकेट. 6व्या कॉलम मध्ये आपण काय केलंय, हा पूर्ण काढला नाही का, ही साईड. आता इफ क्यू देन आर, हा बघा, इफ ट्रू देन ट्रू, इफ ट्रू देन फॉल्स, इफ फॉल्स देन ट्रू, इफ फॉल्स देन फॉल्स, इफ ट्रू देन ट्रू, इफ ट्रू देन फॉल्स, इफ फॉल्स देन ट्रू ट्रू, इफ फॉल्स देन फॉल्स. झालंय. आता इफ पी देन क्यू अँड आर, म्हणजे हा पी देन हा है ना, इफ दिस देन दिस, इफ 1 देन 7, इफ 1 देन 7, इफ पी देन क्यू देन आर, क्यू देन आर काढला, इफ पी देन म्हणजे 1 देन 7, म्हणजे पहिला आणि 7वा कॉलम. इफ देन, इफ ट्रू देन ट्रू ट्रू, इफ ट्रू देन फॉल्स फॉल्स, इफ ट्रू देन ट्रू ट्रू. हे बघा, इफ इट ट्रू असल्यावर काही प्रश्नच नाही, फक्त इथं ट्रू इफ देन मध्ये असेल तर इकडे बघायचं. इफ फॉल्स देन फॉल्स ट्रू, फक्त इफ ट्रू देन फॉल्सच फॉल्स असतो. इफ ट्रू बघण्याची काय गरज नाही, इफ ट्रू बघण्याची काय गरज नाही. फॉल्स आहे म्हणून बघितला, इथं पण फॉल्स आहे, ट्रू असणार, फॉल्स आहे म्हणून बघितला, इथे ट्रू. ओके. आता ह्यांचं निगेशन, हा जो 8 कॉलम आहे, 8 कॉलम आहे, याचं काय आहे, पूर्ण निगेशन आहे. म्हणजे हा जर ट्रू असेल तर ह्याचं निगेशन फॉल्स. एफचा नॉट आहे, निगेशन आहे, ट्रू, ट्रूचा फॉल्स, ट्रूचा फॉल्स, ट्रूचा फॉल्स, ट्रूचा फॉल्स, ट्रूचा फॉल्स आहे ना, नॉट आहे याचा, आणि ट्रूचा फॉल्स आहे. ओके. आणि आता बघा, आपण कॉलम नंबर कुठला, कॉलम नंबर बघा, हा इफ पी देन क्यू आहे ना, कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 9 बघा. कॉलम नंबर 6 आहे आपल्याकडं, आहे ह्या बघा, हा, आणि कॉलम नंबर 9 ह्यांचा काय, इफ अँड ओनली आहे. इफ अँड म्हणजे हा आणि ह्या कॉलमचा इफ अँड ओनली. इथं फक्त 2 डिफरंट असतील तर, दोन डिफरंट असतील तर फॉल्स, दोन्ही सेम असतील तर ट्रू, दोन्ही सेम ट्रू, डिफरंट फॉल्स, डिफरंट फॉल्स, डिफरंट ट्रू, सॉरी सेम ट्रू, डिफरंट फॉल्स, डिफरंट फॉल्स, डिफरंट फॉल्स, डिफरंट फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स. फक्त कुठल्या इथं आहे आपल्याला, इथं बघा, कुठला, हा इथं इफ फॉल्स देन फॉल्स, इथं ट्रू आला, दोन्ही फॉल्स आहेत नाही का, एक आणि हा आहे ना. ओके. मग आता तुम्ही काय सांगाल रे, हे नेहमीसाठी ट्रू आहे का, नाही, म्हणजे टॉटॉलॉजी नाही. नेहमीसाठी फॉल्स आहे का, नाही, ह्या 2 केसेसमध्ये हे ट्रू आहे, बरोबर आहे. मीन्स नायदर ट्रू, नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन, अँड हेन्स इट इज अ कंटिंजन्सी म्हणायचं. ह्याला काय म्हणायचं, कंटिंजन्सी. अशा प्रकारे आपल्याला कुठलंही सम तुमच्या बुकमधलं सॉल्व करता येईल. 1.2 इम्पॉर्टंट आहे. कुठल्या टाईपचे क्वेश्चन बघितले आपण, ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करता येतात, लॉजिकली इक्विव्हॅलंट दाखवता येतात. लेफ्ट हँड साईड बघायची, राईट हँड साईड, दोन्हीचे ट्रूथ आउटपुट सेम आले, इक्विव्हॅलंट आहे ना. आणि तिसरं टॉटॉलॉजी आहे की कॉन्ट्रॅडिक्शन आहे की कंटिंजन्सी. म्हणजे ह्या 3 प्रकारचे प्रॉब्लेम तुमचे ट्रूथ टेबलवर डिपेंड आहे, आणि 100% त्यापैकी येणारच एक आहे ना सम प्रॉब्लेम याच्यामध्ये एक्झाममध्ये. त्यामुळे सोपं काम आहे ना. आता थोडेसे वाटल्यास 1.1 मधले काही राहिलेले ते बघूया आपण, आहे ना. काय बघूया आता, हे मेन प्रॉब्लेम तुम्ही आत्ताच बघितले. आता थोडेसे छोटे छोटे प्रॉब्लेम असतात, छोटे पण आपल्याला कळत नाही. क्वेश्चन आहे, ह्या झाला आता 1.1 मधले काही राहिले ना, असतात एका ओळीतले क्वेश्चन, पण आपल्याला आयत्या वेळेला समजत नाहीत, म्हणून ट्रूथ टेबल महत्त्वाचे मी पहिल्यांदा घेतले आहे ना. आता इतर जे सम्स आहेत 1.1 मधले, राईट ट्रूथ व्हॅल्यू, राईट ट्रूथ व्हॅल्यू, ट्रूथ व्हॅल्यूज, राईट ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट.
म्हणजे ट्रुथ व्हॅल्यू लिहायला सांगितली म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, ट्रू आहे की फॉल्स आहे. यासाठी क्वेश्चन घेतो, फार सोपे आहेत, फक्त तुम्हाला त्याचा मिनिंग कळला पाहिजे की आता आपल्याला काय करायला सांगितलं. ट्रुथ व्हॅल्यू लिहायला सांगितले म्हणजे काय, ट्रू आहे की फॉल्स आहे सांगितलंय, फक्त ट्रू की फॉल्स आहे, डायरेक्ट लिहिण्याची आवश्यकता नाही. स्टेटमेंट देतो, कळलंय ना. 4 इज ऑड, 4 इज ऑड, 4 इज ऑड, 4 इज ऑड, और 1 इज प्राईम, और 1 इज प्राईम, है ना. घाई करायची नाही. बघा हे कंपाऊंड काय मध्ये ऑरने जोडलेलं आहे. दोन स्टेटमेंट कुठले, 4 इज ऑड एक झाला, 1 इज प्राईम म्हणजे बेसिक स्टेटमेंट, याच्यामध्ये दोन आहेत, मध्ये ऑर आहे. मी नाव देतो, तुम्ही कुठलेही नाव द्या, पी क्यू आर काहीतरी द्यायचं. पी इज अ स्टेटमेंट दॅट 4 इज ऑड. म्हणजे पहिलं काम काय करायचं, ह्याला सिम्बॉल मध्ये लिहून घ्यायचं. पहिलं काम काय करायचं, सिम्बॉल मध्ये. समजा ह्याला म्हटलं मी पी, 4 इज ऑड पी. अँड क्यू इज अ स्टेटमेंट दॅट, लेट क्यू इज 1 इज प्राईम, 1 इज प्राईम. मग सिम्बॉल मध्ये लिहिल्याने फार सोपं काम होते. बघा सिम्बॉलिक फॉर्म ह्याला म्हणतात सिम्बॉलिक फॉर्म. आणि हा जो लिहिला हा व्हर्बल शब्दामध्ये लिहिला. आता शब्दामध्ये लिहिण्याची गरज नाही. पी 4 इज ऑड और 1 इज प्राईम झालं स्टेटमेंट. सिम्बॉल एवढाच झाला, फक्त सिम्बॉल एवढाच झाला. याचं सिम्बॉलिक फॉर्म काय झालं, स्टेटमेंट एवढं लिहिण्याच्या ऐवजी काय लिहिलं मी, फक्त पी म्हणजे काय, 4 इज ऑड और क्यू इज प्राईम, 4 इज ऑड और क्यू इज प्राईम. ओके. आता मला फक्त सांगा पी हे ट्रू की फॉल्स. 4 इज ऑड ट्रू की फॉल्स, फॉल्स आहे. हे मात्र एवढं सांगता आलं पाहिजे, कारण 4 हा इव्हन नंबर आहे, है ना, ऑड नाही, फॉल्स आहे. 1 हा प्राईम पण नाही, कॉम्पोजिट पण नाही, म्हणजे हे पण काय झालं, फॉल्स. म्हणजे पी पण फॉल्स दिला आहे तुम्हाला, और क्यू पण फॉल्स दिला आहे. आणि ऑर मध्ये दोन्ही फॉल्स असतील तर 100% फॉल्स. एक जरी ट्रू असेल तर ट्रू असते. म्हणजे हे जे कंपाऊंड स्टेटमेंट तयार झालेलं आहे, 4 इज ऑड और 1 इज प्राईम, फॉल्स आहे. का रे, हे पण फॉल्स, हे पण फॉल्स, मध्ये ऑर आहे, दोन्ही फॉल्स असतील तर ऑर मध्ये फॉल्स. अशा प्रकारे याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, फॉल्स. म्हणजे दिलेलं स्टेटमेंट काय, फॉल्स. थोडक्यात काय, एखादं कंपाऊंड स्टेटमेंट खूप मोठं असेल, काय कळत नाही, काय डोक्याला त्रास नाही घ्यायचा, सिम्बॉल मध्ये लिहायचं. रूल आपल्याकडे ठरलेले आहेत. हा ट्रू होता, हा फॉल्स होता, मध्ये ऑर आहे, फॉल्स और फॉल्स, फॉल्स. ओके. अशा प्रकारे ट्रूथ व्हॅल्यू लिहायला सांगितलं तर लिहिता आली पाहिजे. क्वेश्चन, राईट ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. म्हणजे क्वेश्चन कळण्यासाठी फक्त घेतोय, सिंपल क्वेश्चन आहे. पुढचं घेऊया. 64 इज परफेक्ट स्क्वेअर, 64 इज परफेक्ट स्क्वेअर, परफेक्ट स्क्वेअर. अँडला अंडरलाईन करतोय, कनेक्टिव्ह आहे, है ना. अँड 46 इज प्राईम, 46 इज प्राईम, प्राईम. बघा दोन स्टेटमेंट आहेत याच्यामध्ये वापरलेले, कुठले, बेसिक. 64 इज परफेक्ट स्क्वेअर, 64 इज परफेक्ट स्क्वेअर. आता हे पण लिहून घ्या, ट्रू की फॉल्स. ट्रू की फॉल्स, परफेक्ट स्क्वेअर आहे का, हो परफेक्ट स्क्वेअर आहे, 8चा आहे. परफेक्ट स्क्वेअर कशाचा तरी, कुठल्या तरी नॅचरलचा स्क्वेअर आहे. ओके. क्यू कुठला आहे, दोन स्टेटमेंट आहेत, 46 इज प्राईम, 46 इज प्राईम. ट्रू की फॉल्स, 46 प्राईम नाही, कॉम्पोजिट आहे. काय इव्हनच आहे ना, 23 2 आर, म्हणजे याला फॅक्टर आहेत, ज्याचे फॅक्टर 1 आणि तोच नंबर आहे, फक्त त्याला आपण प्राईम म्हणतो, 1 सोडून. 1 दोन्ही पण नाही. आणि जर फॅक्टर्स असतील तर तो कॉम्पोजिट, अदरवाईज प्राईम. प्राईम म्हणजे काय झालं, फॉल्स. फॉल्स स्टेटमेंट आपण सिम्बॉलमध्ये लिहू. सिम्बॉलमध्ये काय, पी अँड क्यू, पी अँड, हे एवढं लिहिण्याची गरज नाही. ह्या सर्वांचा अर्थ असा आहे, पी अँड क्यू. ह्याला पी म्हटलंय, ह्याला क्यू म्हटलंय, दोन स्टेटमेंट मध्ये आहे. मग आता मला सांगा, पी काय आहे, ट्रू आहे. अँड क्यू काय आहे, फॉल्स आहे. मध्ये अँड लावलंय, ट्रू अँड फॉल्स. अँड असेल, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. म्हणून दिलेलं स्टेटमेंट काय, फॉल्स आहे. बरोबर आहे. हां, आता पुढचं बघा एखादं. इट इज नॉट ट्रू, इट इज नॉट ट्रू दॅट, इट इज नॉट ट्रू दॅट. बघा क्वेश्चन काय आहे, राईट द ट्रूथ व्हॅल्यू. मुद्दामून रिपीट करतो, कारण एवढे सोपे क्वेश्चन असतात एक्झाम मध्ये, पण त्याचा मिनिंगच कळत नाही. इथं सरळ ट्रूथ व्हॅल्यू लिहा, म्हणजे ट्रू आहे की फॉल्स, टेबल नाही, व्हॅल्यू आहे ना. 60 म्हणून नीट वाचायचं. इट इज नॉट ट्रू, ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू लिहा, ट्रूथ टेबल नाही. इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3i इज अ रियल नंबर, रियल नंबर. ठीक आहे. दोन स्टेटमेंट कुठले बघा. इट इज नॉट ट्रू हा काय स्टेटमेंट ह्याच्यामधलं बेसिक स्टेटमेंट नाही. ठीक आहे. 5 - 3i इज अ रियल नंबर, एकच स्टेटमेंट ह्याच्यात. पी
है ना, रियल नंबर. पी स्टेटमेंट आहे फक्त. पी कुठलं, 5 - 3i इज रियल नंबर है ना, इज रियल नंबर, रियल नंबर. ठीक आहे, 5 - 3i इज रियल नंबर. ओके. आता पी ट्रू आहे की फॉल्स आहे, पी ट्रू आहे की फॉल्स आहे. 5 - 3i इज रियल नंबर फॉल्स आहे, आणि कॉम्प्लेक्स झाला ना, आय आला म्हणजे कॉम्प्लेक्स आला आहे ना, रियल नाही आहे तो. मग आता आपण हे स्टेटमेंट सिम्बॉलमध्ये लिहूया. सिम्बॉल इट इज नॉट ट्रू म्हणजे काय, निगेशन. नॉट ट्रू, नॉट ट्रू, नॉट ट्रू म्हणजे निगेशन. नॉट लावायचं फक्त, नॉट पी. साधं स्टेटमेंट आहे, नॉट पी स्टेटमेंट आहे का. 5 - 3i इज रियल नंबर हे झालं, आणि त्याच्या पाठीमागे नॉट लावला म्हणजे इट इज नॉट ट्रू दॅट 5 म्हणजे नॉट. पी काय आहे, फॉल्स. आणि नॉट फॉल्स म्हणजे काय, ट्रू. कन्फ्युजन होण्याची गरज नाही, नॉट फॉल्स म्हणजे ट्रू. आणि म्हणून याचं हे काय झालं, याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू झाली. समजतंय है ना. हां, इफ देनचं घ्या, इफ देनचं घ्या, इफ देनचं घ्या. इफ 3 × 5, इफ 3 × 5 इक्वल टू 8, then 3 + 5 = 15. हे बघा, गोंधळायचं नाही. काय गोंधळायचं नाही, लॉजिक तुम्ही जर जास्त डीपमध्ये गेलं तर गोंधळाल. म्हणून सिम्बॉल आहेत, म्हणून सिम्बॉलमध्ये लिहिता आला पाहिजेत. दोन स्टेटमेंट बेसिक आहेत. एक आहे 3 × 5 8, हे झालं स्टेटमेंट एक. क्यू दुसरं स्टेटमेंट आहे, म्हणजे बेसिक स्टेटमेंट दोनच वापरले आहेत. आणि इफ देन वापरलं आहे, म्हणजे सिम्बॉलमध्ये असं वापरलं आहे ना. सिम्बॉलमध्ये काय वापरलं आहे, इफ पी देन क्यू. म्हणजे इफ 3 × 5 इज 8, देन 3 + 5 इज 15. आता बघा, पी ट्रू आहे की फॉल्स आहे रे. 3 × 5 8 फॉल्स आहे, 3 + 5 काय फॉल्स आहे. म्हणजे आता बघा, हा फॉल्स आहे, 3 × 5 = 8 फॉल्स आहे. देन क्यू पण फॉल्स आहे, म्हणजे इफ फॉल्स देन फॉल्स. तुम्हाला माहिती आहे दोन्ही फॉल्स असतील तर इफ देन मध्ये काय ट्रू. म्हणून हे स्टेटमेंट म्हणजे डायरेक्ट थापा मारायच्या नाही. अगदी सिम्बॉलमध्ये काय डोक्याला जास्त त्रास घेण्याची गरज नाही, कारण लॉजिक हा पूर्ण डोक्याचा सब्जेक्ट आहे. तुम्हाला काही गरज नाही, सिम्बॉलमध्ये लिहा, टेबल माहिती आहे. हा फॉल्स आहे, हा फॉल्स आहे. इफ फॉल्स देन फॉल्स देन ट्रू. तुम्ही असं जर विचार करायला गेलं तर डोकं खराब होईल. इफ 3 × 5 8, देन 3 + 5 15 ट्रू आहे की फॉल्स, काय विचार करायचा नाही. इफ अँड ओनली घेऊया. इफ अँड ओनली बघा, पुढचं स्टेटमेंट आहे, पुढचं स्टेटमेंट आहे मिल्क इज व्हाईट, मिल्क इज व्हाईट. इफ अँड ओनली, इफ अँड ओनली, इफ अँड ओनली है ना, इफ अँड ओनली. हां, काय, स्काय इज ब्लू, स्काय इज ब्लू. दोन स्टेटमेंट कुठले, मिल्क इज व्हाईट. लेट पी इज अ स्टेटमेंट दॅट मिल्क इज व्हाईट, मिल्क इज व्हाईट. आणि क्यू इज अ स्टेटमेंट दॅट स्काय इज ब्ल्यू, स्काय इज ब्ल्यू. पहिल्यांदा ट्रू की फॉल्स रे, मिल्क इज व्हाईट ट्रू, स्काय इज ब्ल्यू ट्रू. आता सिम्बॉलमध्ये काय येते बघा, सिम्बॉलमध्ये काय, इफ अँड ओनली म्हणजे पी, इफ अँड ओनली क्यू. इफ अँड ओनलीचा अर्थ बघा, मिल्क ट्रू व्हाईट असेल देन स्काय इज ब्ल्यू, अँड इफ स्काय इज ब्ल्यू देन मिल्क व्हाईट है ना, इफ देनचा मिनिंग. मग आता ह्याला ट्रूथ व्हॅल्यू बघा, हा काय ट्रू आहे, इफ अँड ओनली काय आहे ट्रू, ट्रू इफ अँड ओनली काय ट्रू, म्हणून दिलेलं स्टेटमेंट ट्रू आहे. झाली ट्रूथ व्हॅल्यू ह्याची. अशा प्रकारे तुम्हाला ह्या टॉपिकमधले क्वेश्चन सोडवता येतील. ओके, नाही का, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फार पुढचं काम सोपं आहे. फक्त क्वेश्चन कळण्यासाठी मी व्हेरायटी का घेतो, क्वेश्चन कळत नाही एक्झाममध्ये तुम्हाला, एवढे सिम्पल असून. खरं म्हणजे ज्याला ट्रूथ टेबल माहिती आहे, कुठला पण क्वेश्चन लिहिता येईल, फक्त नीट लक्ष द्या. म्हणून नाही का, टॉपिक सोपा आहे, प्रत्येक पार्ट नीट लक्षात ठेवा. ओके, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.